नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूया याच्या काही ठळक घडामोडींकडे. टॅक्सी रिक्षा मोडीत काढण्याच्या शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात ठाण्यातील ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं काढण्यात आला निषेध मोर्चा. मराठा आरक्षण होणार तरी कधी? ठाण्यातील एका कार्यक्रमात विनायक मेटेंनी सरकारवर केली जळजळीत टीका. आणि येशील कधी परतुनीच्या बॅनरमुळे पाटणकरांच्या प्रभागात झालं वातावरण थंड. ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात शिवसंग्राम पक्षातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही. शासनाकडून नारायण राणे समिती बनवली गेली, परंतु 9 महिने उलटून गेले तरी देखील याचा अहवाल अजूनही पूर्ण झालेला नाही. त्याची अंतिम तारीख 10 जानेवारी असून तोपर्यंत हा अहवाल पूर्ण होणं अशक्य आहे, अशी जळजळीत टीका विनायक मेटे यांनी या कार्यक्रमात केली. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात शिवसंग्राम पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे म्हणाले की सरकार जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करतंय. जर सरकारनं मराठा आरक्षणावर लवकरच निर्णय घेतला नाही तर सरकारला हे जड जाईल आणि ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू आणि यापुढेही तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशारा ठाण्यातील शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. तर दुसरीकडे भारतीय मराठा संघाच्या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाची मागणी मान्य करायला सरकारकडून खरोखरच उशीर झाला असल्याचं मान्य केलं. आपल्या या वक्तव्यानंतर मात्र सचिन सावंत यांनी सावरासावर करत या प्रकरणी सरकारकडून योग्य ते पाऊल उचलण्यात येईल असंही सांगितलं. तर भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांनी सरकारने जर सहकार्यानं आरक्षण दिलं नाही तर या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून जिथे जिथे या सरकारचे उमेदवार उभे असतील तिथे तिथे आम्ही आमचे उमेदवार उभे करून या सरकारला धडा शिकवण्याचा देखील इशारा दिला. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 16 वर्षावरील टॅक्सी ऑटो रिक्षा स्क्रॅप करणं या शासनानं घेतलेल्या जाचक निर्णयाबाबत ठाण्यातील टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर बेधडक मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं टॅक्सी रिक्षा चालक मालक सहभागी झाले होते. यावेळी हजारो टॅक्सी रिक्षा चालक मालक आरटीओ अधिकाऱ्यांचा निषेध करण्याकरता शासकीय विश्रामगृहासमोर जमले होते. आपल्या मूलभूत हक्कांवर हातोडा मारणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाचा निषेध अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. काँग्रेस सरकार आणि त्यांनी नेमलेल्या परिवहन अधिकारी वर्गानं टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालकांना सातत्यानं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक झळ दिलेली आहे. म्हणूनच आमचं ठाणं येथील शासकीय विश्रामगृह आणि मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे, असंही यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालकांकडून सांगण्यात आलं. दरम्यान टॅक्सी ऑटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय शासनानं कशाच्या आधारावर घेतला आहे त्याची प्रत आम्हाला मिळावी. आम्हाला सातत्यानं आर्थिक झळ परिवहन विभागामुळे झालेली आहे, म्हणून त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. नवीन टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज दिलं जाणं, 16 वर्षावरील टॅक्सी ऑटो रिक्षा पासिंग पूर्ववत सुरू करावी. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना वाहन करामध्ये सूट मिळावी. पेन्शन योजना लागू करावी. दंडाच्या रकमेतून सूट मिळावी. मीटर सील एंट्री फी बंद करावी इत्यादी मागण्या टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालकांकडून यावेळी करण्यात आल्या. रिक्षा टॅक्सी स्क्रॅप करण्याआधी शासनाच्या वाहनांचा दर्जा तपासून ती वाहनं आधी स्क्रॅप करावीत. आरटीओ अधिकारी हे ज्या गाडीतून फिरतात त्या गाडींचा दर्जा आमच्या गाड्यांपेक्षाही खालावलेला असून त्या प्रथम स्क्रॅप कराव्यात. त्यांच्या गाड्यांवर प्रथम हातोडा चालवावा. तसंच आरटीओ अधिकारी आमच्याकडून जबरदस्तीनं रिक्षा स्क्रॅप केल्याचं लिहून घेतात आणि त्यासंबंधी लेखी प्रत देखील आम्हाला दिली जात नाही. आमचं कुटुंब या रिक्षावरच चालत असल्यामुळे आमच्या जीवनाचा जगण्याचा तो आधार आहे. म्हणून आता आम्हालाच विष देऊन आमच्या परिवारासह आम्हाला संपवून टाका, म्हणजे या रिक्षा देखील बंद होतील, असे हृदयस्पर्शी वक्तव्य या रिक्षाचालक मालकांकडून यावेळी करण्यात आलं आहे.
ठाण्याचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या प्रभागात त्यांच्या समर्थकांनी येशील कधी परतुनी अशा आशयाचे पोस्टर्स लावलेत. या प्रभागातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांकडून हे पोस्टर काढण्याचे आदेश देण्यात आले असून जमावबंदीचा आदेश देखील देण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीतील गदारोळानंतर आज तागायत बेपत्ता असलेले भाजपाचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या परिसरामध्ये येशील कधी परतुनी अशा आशयाचे पोस्टर्स लावलेत. पाटणकर यांच्या बेपत्ता झालेल्या दिवसापासून आज 8 दिवस झालेत. तेव्हापासून नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे पाटणकर कधी परत येणार असा प्रश्न स्थानिक आणि कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. या संपूर्ण परिसरात मागील 8 दिवसांपासून वातावरण गढूळ बनलंय. त्यामुळे राबोळी पोलिसांनी या परिसरात 1 महिन्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये चेन आणि मोबाईल चोरीचे प्रकार अजूनही सुरूच असून आता यावर आळा बसवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं महिलांच्या डब्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात चेन आणि मोबाईल चोरीचे प्रकार अजूनही सुरूच असून गेल्या 6 महिन्यात महिलांच्या गळ्यातील चेन आणि हातातील बॅगा हिसकावण्याचे प्रकार घडलेत. या चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील 2 महिन्यात हे कॅमेरे बसवण्यात येतील असं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. गेल्या 6 महिन्यात चेन चोरीच्या 30, मोबाईल चोरीच्या 27 घटना घडल्या आहेत, तर महिला प्रवाशांच्या हातातील बॅग चोरीच्या 10, धक्काबुक्की करून बॅग हिसकावून घेण्याच्या 15 आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं सामान चोरीच्या 7 घटना घडल्या आहेत. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आता महिलांच्या डब्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे जिल्ह्यातील 447 खासगी संस्थांच्या शाळांचं व्यवस्थापनही ठाणे जिल्हा परिषद पाहतंय. मात्र या विभागातील आळसावलेल्या आणि चिरीमिरीला चटावलेल्या कर्मचाऱ्यांकडून शाळांच्या संच मान्यता, संख्या निश्चिती, तुकड्या मान्यता, स्वाक्षरी अधिकार, शिक्षक मान्यता, मंजुरी प्रमाणपत्रास जाणून बुजून उशीर केला जातोय. परिणामी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकांना या कार्यालयात महिन्याला 4 तरी हेलपाटे मारावे लागतायत. डिसेंबरच्या वेतन देयकासोबत संख्या निश्चिती आणि स्वाक्षरी अधिकार प्रमाणपत्र जोडलं न गेल्यास हे शिक्षक वेतनापासून वंचित राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 447 खासगी शाळांचं व्यवस्थापन जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक शिक्षण विभाग जरी पाहत असलं तरी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळांच्या वैयक्तिक कामांसाठी हेलपाटे मारून पुरते हैराण झालेत. कार्यालयातील आळसावलेल्या कर्मचारी, अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे शाळांच्या संच मान्यता, शिक्षक संख्या निश्चिती, मंजुरी, तुकड्या मान्यता, स्वाक्षरी अधिकार, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ सर्वच रखडलंय. जिल्ह्याच्या दुसऱ्या तालुक्यातून आलेल्या मुख्याध्यापक शिक्षकांना आज साहेब आले नाहीत, मीटिंगमध्ये आहेत, मंत्रालयात गेलेत, कोर्टात गेलेत अशा प्रकारची उत्तरं दिली जात आहेत. तर मीटिंगमध्ये असलेले साहेबही वाट पाहत बसलेल्या मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनाही चकवा देऊन पसार होत आहेत. त्यामुळे शाळांची कामं पूर्णतः खोळंबली आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील आवक जावक कर्मचारी टपाल घेताना शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात, तर कार्यालयातील गोमासे अधिकारी सही करण्याऐवजी फाईल बाजूला फेकून हेलपाटे मारायला सांगतायत. या कार्यालयातून कित्येक वेळा फाईलीही गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना नव्यानं फाईल सदर कराव्या लागतायत. समायोजनात असलेले शिक्षक कर्मचारी याच कार्यालयातून सेवा करत असल्यामुळे मनुष्यबळही कमी नाही. परंतु चिरीमिरीसाठी जाणून बुजून हेलपाटे मारायला लावले जात असल्यामुळे या महिन्यात शाळांच्या संख्या निश्चिती, मान्यता, स्वाक्षरी अधिकार शाळांना मिळालेलेच नाहीत. जिल्ह्यातील शिक्षक डिसेंबरच्या वेतनापासून वंचित राहणार आहेत. नुकताच ऑनलाईन शालार्थच्या कचाट्यातून शिक्षक सुटले नाहीत, तोच आता संख्या निश्चितीच्या फोफाट्यात ते सापडले आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. टॅक्सी रिक्षा मोडीत काढण्याच्या शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात ठाण्यातील ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं काढण्यात आला निषेध मोर्चा. मराठा आरक्षण होणार तरी कधी, ठाण्यातील एका कार्यक्रमात विनायक मेटेंनी सरकारवर केली जळजळीत टीका. आणि येशील कधी परतुनीच्या बॅनरमुळे पाटणकरांच्या प्रभागात झालं वातावरण बंद.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता सायलेक आदर्श नगर समोर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977-35033. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.